पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आणि अनेक तर्कवितर्क लावण्यात आलेत। मागील 3 निवडणुकांमध्ये मित्रपक्षांकडून विविध ठिकाणी न मिळालेलं सहकार्य, त्यामुळे पक्षाचे अनेक उमेदवार पराभूत झाले याचा अहवाल एकनाथ शिंदे, अमित शाह, नरेंद्र मोदींकडे देणार असल्याची चर्चा होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या दौऱ्यावर भाष्य करताना आपापसातल्या वादाची देण्याघेण्यामागील चर्चा करण्यासाठी दिल्लीत यावं लागलं असावं असं म्हटलंय। दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना खासदारांची बैठक पार पडली। दरम्यान एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार असल्याचं समजत आहे। तसेच सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुरू असलेल्या केसचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळते। मात्र मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून शिंदे तातडीनं दिल्लीला गेल्यानं विविध चर्चा रंगू लागल्यात। संजय राऊत यांनी या दौऱ्यावर भाष्य करताना म्हटलंय की तिघांचेही हायकमांड दिल्लीत आहेत। नावं वेगळी असली तरी हायकमांड दिल्लीत असल्यानं महाराष्ट्रातील घडामोडींची, आपापसातल्या वादाची, देण्याघेण्याची, विकासाची चर्चा करण्यासाठी दिल्लीत यावं लागतं। बाळासाहेबांची, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे निर्णय मुंबईतून होतात, पण अमित शाह यांनी स्थापन केलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांना दिल्लीत येऊनच हायकमांडशी चर्चा करावी लागते। त्यामुळे उपमुख्यमंत्री दिल्लीत असतील आणि खासदारांची बैठक घेतली असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारणच नाहीये। अमित शाह देशाचे गृहमंत्री, सहकार मंत्री आहेत। राज्याच्या एका मुख्यमंत्र्यांना त्यांना देशाच्या पंतप्रधानांना कुणी भेटत असेल तर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाहीये। अमित शाह, नरेंद्र मोदी दोघेही शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निर्माते, संस्थापक आहेत, त्यामुळे त्यांना भेटणं आवश्यक असतं। निधीचा असमतोल आहे, संपूर्ण राज्याचा विकास हा समतोल पद्धतीनं व्हायला हवा। मराठवाडा, विदर्भ जिथं विकासाचा बॅकलॉग आहे तिथं जास्त मदत करणं गरजेचं आहे। तिथं शिवसेना किंवा विरोधी पक्षाचे आमदार असतील तर त्यांच्या माध्यमातूनही विकास निधी उपलब्ध झाला पाहिजे, पण तसं न करता सध्याचं सरकार अनैतिक, असमतोल पद्धतीनं निधी वाटप करत आहे। हा संविधान लोकशाहीसाठी घातक पायंडा आहे असं राऊत म्हणालेत। एकनाथ शिंदेंनी निवडणुकीत दगाफटका झाल्यासंदर्भात तयार केलेल्या रिपोर्टवर ते म्हणाले की जे 3 पक्ष आता एकत्र आहेत त्यांचा निर्मितीचा मूळ आधार दगाफटकाच आहे। तिन्ही पक्ष दगाफटक्यातूनच निर्माण झालेत। शिंदेसेना असेल किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल। भाजपा यांनी थेट शिवसेनेशी दगाफटका केलाय, शरद पवारांशी दगाफटका झाला। आता हे 3 पक्ष आपापसात दगाफटका करतायत। त्यांच्या राजकारणाचा मूळ पाया दगाफटका आहे। जोपर्यंत हे पक्ष एकत्र आहेत तोपर्यंत दगाफटका करत राहतील। दिल्लीत येऊन किती अहवाल दिलं तरी त्याचा काही फरक पडणार नाही, कारण दिल्लीचं नेतृत्व भाजपाचं आहे, ते शिंदेसेना आणि अजित पवारांचं नेतृत्व नाही आहेत। गरज म्हणून तिथं तुम्हाला ठेवलंय, गरज संपली त्या दिवशी मोडीत काढतील।